नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज पाहूया भोगावतीची करुण कहाणी. मी भोगावती नदी बोलते. मी भोगावती, पेण नगरीच्या इतिहासाची साक्षीदार. शेकडो वर्षांपासून या शहराच्या सुखद दुःखाची, विकासाची आणि संस्कृतीची कहाणी माझ्या काठावर लिहिली गेली. माझ्या तीरावर बाजार भरले, उत्सव साजरे झाले, पिढ्या वाढल्या आणि शहर समृद्ध होत गेले. आजही माझ्याच खुशीतून संपूर्ण पेण शहराची तहान भागवली जाते. माझे पाणी जीवन बनून प्रत्येक घरापर्यंत पोहोचते. पण आज माझी अवस्था पाहून मलाच माझे दुःख सांगावेसे वाटते. माझ्या अंगावर आज जलपर्णीचे जाड हिरवे आच्छादन पसरले आहे. जणू कुणीतरी माझ्या श्वासावरच बंधने घातली आहेत. माझा मुक्त प्रवाह थांबला आहे. माझे स्वच्छ पाणी दिसेनासे झाले असून पाण्यापेक्षा जलपर्णीच अधिक दिसू लागली आहे. मी वाहते आहे की थांबले आहे, हेच ओळखणे कठीण झाले आहे. 2 वर्षांपूर्वी माझ्या काठावर नवचैतन्य फुलले होते. पेण नगरपालिका प्रशासनाने सुंदर गणपती विसर्जन घाट उभारला. विश्वेश्वर स्मशानभूमीचे सुशोभीकरण झाले. माझ्या अंगावरील जलपर्णी दूर करण्यात आली आणि मी पुन्हा एकदा नववधूसारखी सजले होते. माझे सौंदर्य पाहून नागरिकांनाही अभिमान वाटत होता. परंतु काळ पुढे सरकला आणि पुन्हा एकदा जलपर्णीने मला वेढले. आज माझे अस्तित्व त्या हिरव्या आक्रमणाखाली दबले जात आहे. ज्या नदीच्या पाण्यावर संपूर्ण शहर अवलंबून आहे, त्या नदीकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब आहे. मी कोणाकडे तक्रार करत नाही, पण एक विनंती जरूर करते. माझ्या काठावर विकासाची कामे झाली, सौंदर्य वाढले, आता माझा श्वासही मोकळा करा. माझ्या अंगावरील जलपर्णी हटवा. मला पुन्हा एकदा स्वच्छ, निर्मळ आणि प्रवाही होऊ द्या. कारण मी फक्त एक नदी नाही, मी पेण शहराची जीवनवाहिनी आहे. माझे अस्तित्व टिकले तरच शहराची समृद्धी आणि भवितव्य सुरक्षित राहील. भोगावती नदी, माझा श्वास वाचवा, मी तुमची तहान भागवत राहील. तर अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.